तर वर्तमान क्रिकेटमधली सगळ्यात विवादास्पद मॅच झालेली आहे फायनली. इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप. जी युजलेस टुर्नामेंटची युजलेस मॅच. जी त्याच्या निर्णयासाठी नव्हती, म्हणजे लोकांना अँटिसिपेशन त्याच्या निर्णयाचं नव्हतं मॅचच्या. मॅच होणार की नाही त्याचं होतं. आणि फायनल ती मॅच झालेली आहे. पण इंडियामध्ये एकंदर बघता बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं की नाही खेळलं पाहिजे पाकिस्तान बरोबर वगैरे. तुझं पर्सनली काय मत आहे यावर? माझं स्वतःचं या दिवशी मत होतं की इंडियाने जर इतक्या आपण गोष्टींमध्ये बॉयकॉट आणि या सगळ्या गोष्टी करतो तर आपण ते केलं पाहिजे. बट इव्हेंच्युअली मला थोडंसं रिअलाइज झालं, तुझं पण मत आहे तेच होतं की ह्या ज्या इंटरनॅशनल टुर्नामेंट्स असतात त्यामध्ये आपण हे नाही करू शकत, कारण ऑब्व्हियसली की त्यावरती खूप गोष्टी डिपेंडेंट असतात. आणि शेवटी प्लेयर्स पण त्यांचं प्रोफेशन आहे ते. उद्याचं त्यांनी मॅच समज सोडली, त्यांनी एक लीग मॅच सोडली, मग तू त्याला फायनलला पण तेच करणार आहेस का? मग तू ट्रॉफी सोडणारच का ती? बरोबर. सो मग त्यांचं पण ते करिअर आहे असं मला वाटतं. मी असं नाही म्हणत आहे की त्यांचं करिअर आर्मी ऑफिसर्स किंवा आर्मीच्या जवानांच्या जीवापेक्षा मोठं आहे असं माझं म्हणणं नाही. पण माझं म्हणणं आहे की बायलॅटरल्स खेळणं किंवा ह्या मॅचेसचा गवगवा करणं आपण अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे आपण करतो की भाई इंडिया वर्सेस पाकिस्तान, त्याचं प्रॉपर एक ग्लॅमराईज करणं ते आपण अवॉइड करू शकतो. मॅच नंतर फोटोज काढणं प्लेयर्सने वगैरे हे जेन्युअनली अवॉइड केलं पाहिजे. ह्या मुवमेंट्स आहेत ज्यात आपण म्हणतो ना आपण उगाच ते जे एक टेन्शन आहे आपल्याला माहिती रिअल टेन्शन काय आणि आपण ते नाहीये किंवा ते आपण थोडंसं बाजूला करायचा प्रयत्न करतो, ते आपण नाही केलं पाहिजे माझ्या मते. सो बाकी प्रॅक्टिकली एक मॅच जी इम्पॉर्टंट आहे ती खेळलीच पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली मला असं वाटतं की एशिया कपच इम्पॉर्टंट नाहीये ओव्हरऑल. हा ते तर झालंच म्हणजे. पण ठीक आहे, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं की एशिया कप किती महत्वाचा होता इंडियाच्या प्राईडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कोणत्या? एनकेपी हॉकी मधल्या? अच्छा ओके सॉरी, तो होताच. पण एनकेपी साळवी त्यांचा अपमान झाला, मग त्यांनी फुल एकत्र केलं. सो तसा तर एशिया कपची व्हॅल्यू खूप मोठी होती. पण एशिया कपची व्हॅल्यू त्यामुळे पण कमी झाली ना की बाकीच्या टीम्स आता तेवढ्या स्ट्रॉंग नाही. बरोबर आहे. म्हणजे एकेकाची श्रीलंका, आताची श्रीलंका जस्ट लाईक देअर गव्हर्नमेंट्स. आणि इंडियाचं गव्हर्नमेंट पण आहे स्टेबल आहे सध्या. सो बघू. सो जसं की बघशील तू पाकिस्तानची टीम काही अनबिटेबल होती इंडियासाठी. म्हणजे एशिया कप ते फार कमी जिंकलेत, पण इंडिया पाकिस्तानला बीट करणं स्वप्न होतं इंडिया टीम. म्हणजे तू अजूनही जर स्टॅट्स बघशील ओव्हरऑल इंटरनॅशनलचे, तर माझ्या मते जर पाकिस्तान 75-76 जिंकली तर इंडिया आत्ता जाऊन कुठेतरी 50 जिंकली. त्यात पण इंडियाचा धबधबा गेली काही वर्ष. सो किती डिफिकल्ट राहिलं असेल विचार करणं. इव्हन श्रीलंकेने आपल्याला किती मोठ्या मोठ्या ठिकाणी हरवलंय, 11ची फायनल सोडले. तर त्या केवढ्या 2 स्ट्रॉंग टीम होत्या. आणि आता ते सगळं डबघाईलाच गेलं. म्हणजे सो इन जनरल एकंदर पूर्ण एशियाच डबघायला गेलं इंडियाला सोडता. आणि अफगाणिस्तान त्यातल्या त्यात वर येते. आणि बांगलादेश तर म्हणजे का आहे हाच प्रश्न, पण ठीक आहे. सो फायनली तीच जी काय अँटिसिपेटेड किंवा काय म्हणतो ना नको असलेली मॅच घडलेली आहे. आणि आता ती मॅच घडल्यावरती असं वाटतं ही नव्हतीच घडायला होती. कितीतरी खूप अतिशय लिटरली मी झोपलो मॅच बघताना. अच्छा, काही जास्त घडतच नव्हतं त्यात. म्हणजे कुलदीप यादवची बॉलिंग बघायला मला मजा आली. कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या आणि बुमराने 2 विकेट घेतल्यात. आणि कोणी 2 विकेट घेतले? अक्षर पटेलने 2 घेतले. येस. आणि वरुण चक्रवर्तीने 1 घेतली. येस. हार्दिक पांड्याने पहिली विकेट हार्दिक पांड्यानेच घेतलेली. करेक्ट. आणि सो बॉलिंग खूप चांगली टाकली इंडियाने. पण पाकिस्तानने सुरुवात बरी केलेली. 42ला की 43ला त्यांचे 3 विकेट होते आणि 6 ओव्हर चालू होते. आणि 3रा विकेट पण लगेच पडलेला त्याच्यानंतर. आणि पण त्याच्यानंतर जी त्यांनी जी काय 64ला 6 ट्रेन पाकिस्तान 64ला 6 विकेट होत्या. सो त्यांचा कोलॅप्स झाला मेजर. आणि त्यातल्या त्यात पिच मला बेटर वाटला. पिच बॉलिंगसाठी चांगला वाटत होता. बॉल टर्न होता चांगला. आणि मग इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीला एक्सप्लॉइट केलं होतं स्पिनिंग कंडिशन्स वगैरे, तेच पुन्हा झालं. त्यांच्यात तो जो कोणी होता साहाबजादा फरहान, मला नाव जाम आवडलं. त्याने चांगली बॅटिंग केली. त्याने वनडेची इनिंग केली. 40 रन 44 बॉल्स. आणि त्यांचा जो सुपरस्टार आहे फखर जमान, जो माझ्या मध्ये गेल्या काही वर्षात त्यांचा एकमेव मॅच विनर. ऑब्व्हियसली बाबर आझम वगैरे पण चांगले बॅट्समॅन आहेत, पण जेव्हा इम्पॉर्टंट नॉक्स कोणी खेळले गेल्या काही वर्षात तर तो फखर जमान. सो फखर जमान पण त्याचा प्रॉब्लेम तोच की त्याला स्ट्राईक रोटेट करता येत नाही. एक तर तो मारत सुटतो किंवा तो काहीच नाही करत. सो आज तो मधल्यामध्ये जर अडकला होता. आणि जे तू बॉलिंग बद्दल म्हटलंस, यू बिंग बॉलर युअर सेल्फ. अच्छा, बाय द वे मॅचच्या आधी एक तन्वीर अहमद म्हणून आहे पाकिस्तानचा एक्सपर्ट टाईप आहे, जो फार तर 10 मॅच खेळल्या माझ्यामध्ये. त्याचं असं म्हणणं होतं की सईम अयूब 4 6 मारणार बुमराला. अरे हा
वाचलेलं मी, स्टेटमेंट होतं माझ्या त्याने मारले असते, चूक हार्दिक पांड्याची होती, त्यानंतर पहिल्या ओव्हरला आउट केलं. नाही, सैम अयूब गेल्या काही मॅचेस मध्ये टच मध्येच नाहीये. नेदरलँड विरुद्ध वगैरे पण त्यांची सिरीज होती, तिथे पण तो हा गेलेला. आज त्याने सरप्राइझिंगली बॉलिंग चांगली केली, पण त्याने खरंच चांगली बॉलिंग. सारखा बॉलर नाही, पण त्याच्याकडे एक कॅरम बॉल सुद्धा सैम अयूब, ज्यात त्याने गिलला पकडला. येस, गिलला स्टंप आउट. बरोबर. मला पण कळलं नाही हा ऑफ स्पिनर असा बॉल का गेलायचा. मग नाही, तो कॅरम बॉल लागतो. आणि आय गेस इंडियाने बॅटिंग पण चांगली केली. अभिषेक शर्माचं आपण बोललो पाहिजे. अभिषेक शर्माने जी काय स्टार्ट, तू पाकिस्तानची बॅटिंग नक्की सांगितलीस काय? त्यांच्यात एक बॉलर त्यांनी बॅटिंग, अरे सॉरी, शाहीन आफ्रिदी बद्दल बोलायचं राहिलं. शाहीन आफ्रिदीने चांगली बॅटिंग केली आज. 16 बॉल 33 रन मारले, 4 छगे मारले. येस, आणि चांगले मारले त्यांनी, असं नाही की फक्त स्लॉक करत सुटलेला. एक त्याने ऑफ साईडला चांगला मारला, त्या वरुण चक्रवर्तीला मारला आय गेस. आणि त्याच्या इनिंग्समुळेच ते लोक 120च्या आसपास पोहोचू शकले, नाही तर ऑलमोस्ट 100 मध्ये गुंडाळलं असतं इंडियाने त्यांना. आणि त्याच्या बॉलिंगमुळे इंडिया पण मॅच जिंकली, हे पण खरं आहे. आता आपली इंडियाची बॅटिंग, इंडियाने पण चांगली बॅटिंग केली. इंडियाकडून अभिषेक शर्माच्या इनिंगमुळे इंडियाला इझिली जिंकता आली. आफ्रिदीला वाटलं की अरे हा तर शर्मा आहे, मी टाकतो, मग हा तर लेफ्टी शर्मा आहे. आणि त्याने पहिलाच बॉल चार्ज केला, पहिला बॉल 4, दुसरा बॉल 6. आपल्या एका मित्राचं मला व्हॉइस नोट पण आलेली की आफ्रिदी आधी दुःखी होता, अरे रोहित शर्मा नाहीये, आता कोणाला आउट करणार मी पहिल्या ओव्हरला. खूप मारले त्याला, खूप मारलं रोहित शर्माने, इनफ मारलं. पण दुसरा शर्मा आला आउट ऑफ सिलेबस आणि मग त्याने 31 रन्स मारले. जेव्हा की त्याचा वीक झोन होता लेफ्ट हँडेड खेळणं, तू बघशील तर स्टार्क त्याला जो काय उघडला होता, बरोबर, त्याने ट्रॅव्हिस साईडला. सो इन जनरल अभिषेक शर्माचा वल्नरेबल झोन होता लेफ्ट हँडेड बॉलर, पण आफ्रिदीचा वीक झोन होता बॉलिंग. सो खूप मार खाल्ला त्याने. सो इन जनरल पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये इंडियाने खूप तडी दिली. सो नंतर बघशील जर तू गिल आणि अभिषेक शर्माची विकेट पडल्यानंतर साईम अयूबने काढली, त्यानेच काढली. येस, तिलक वर्मा आणि सूर्या आरामात खेळत होते, त्यांना जास्त काही करायची गरज नाही लागली. ऑलमोस्ट ते लोक बॉल टू बॉल खेळलेत. तिलक वर्मा तर बॉल टू बॉल 31 बॉल 31. आणि सूर्या पण तिलक गेल्यावरती त्याने 2-3 शॉट. बरोबर, सूर्याने पण 47 वगैरे रन्सच मारलेत, 27 रन्स मारलेत, पण बॉल त्याने जास्त केले, 40च्या आसपास त्याने पण बॉल खेळले, कमी खेळला. पण तो पण बरं केला. सो ऑल क्रेडिट गोज टू अभिषेक शर्मा की एवढ्या इझिली मॅच जिंकता आली. नाही तर बॉल ज्या प्रकारे टर्न होत होता त्या पिचवर आणि सैम अयूबची बॉलिंग ज्या प्रकारे पडत होती, जर थोडं कठीण गेलं असतं जर अभिषेक शर्माची इनिंग नसती आली तर. करेक्ट. पण ठीक, नाही बोल काय मॅडम, खरंच काही नाही याच्याबद्दल बोलायला. पण पाकिस्तानच्या बॉलिंग बद्दल बघशील तर तुझा अब्रार त्यांचा स्पिनर आहे, त्याची बॉलिंग खरंच चांगली आहे, कारण तो पिक करत नव्हता बऱ्याचदा. आणि सईम अयूबने जी बॉलिंग केली ती चांगली होती. त्याशिवाय सैम अयूबचं खरं काम त्याची बॅटिंग होती, आणि आफ्रिदीची त्याचं खरं काम त्याची बॉलिंग होती. पण दोघांनी उलटे रूल्स. आणि नंतर शेवटी दुबे उतरला, त्याला 10 रन्स करायला मिळाले. दुबेने पण एक 6 मारला, चांगला मारला, 90 मीटरचा त्याने 6 मारला. अच्छा, दुबेचे कधी कधी ते कनेक्ट होतात, खतरनाक. तो मेन मॅचला खेळलाय बाबा, वर्ल्ड कप फायनलला T20च्या. आणि त्याच्या करिअरला वर आणण्यात ऑल क्रेडिट गोज टू रोहित शर्मा. लाज नाही, मग कोण आहे त्याला इंटरनॅशनल कोणी चान्स दिला? रोहित शर्माने दिला. त्याला इंटरनॅशनल खेळण्यासाठी कॉन्फिडन्स कोणी दिलाय? त्याचे बाबा आमदार आहेत, त्याचे बाबा महेंद्रसिंग धोनी. अच्छा, असो. चेन्नईमध्ये तो नसता गेला तर तो एवढा कॉन्फिडेंटली खेळला नसता, कारण त्याच्या तो RCB मध्ये होता. सो त्याचं कठीणच होतं एकंदर. पण मग एकंदर आता तुला काय एशिया कप अगदीच वन साइडेड आहे का? अच्छा, बाय द वे क्राऊड पण नव्हता मॅचला. एक्झॅक्टली. सो बरेच लोक म्हणतात ते की रोहित शर्मा, विराट कोहली, पण मला वाटतं मेन रिझन तेच आहे की लोकांनी मॅचच सोडली की आता नाहीच बघायची. आता बघूया ते किती काय हे टिकून राहतं. खरं आता आपल्याला किती व्ह्यूज येतात त्यावरून पण कळेलच आपल्याला. नॉर्मली किंवा आमच्या घरी रूम आपल्याला मिळते की नाही शूट. जाऊ दे, आपण यावेळी लोकेशन. पण ठीक आहे, आपलं पण आमचं पण ओपिनियन बऱ्यापैकी देशासारखंच आहे. आमचंही म्हणणं आहे की मॅच ही महत्वाची नाहीये फार, पण इंटरनॅशनल टुर्नामेंटला खेळावी. फक्त तिचा देशाचं म्हणणं थोडं वेगळं आहे. जर तू देशाचं म्हणणं खेळूच नका, खेळूच नका. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की इंटरनॅशनल टुर्नामेंट्स खेळ, मे बी ड्यू टू शहा असं. तर शाह वा, तर मुद्दा आहे की माझं म्हणणं तेच आहे की एनिवेज आता बायलॅटरल्स होत नाही, तर ज्या काही टुर्नामेंट बायलॅटरल्स आणि खेळूच नाही. आणि मग ते तर ऑलरेडी आपण काढलेलं आहे बाहेर, जे की बरोबर आहे.
आणि टुर्नामेंट्स मध्ये माझ्या मते मेन मॅचेस असतात, ज्या काही मॅच असतात तुम्ही खेळा, आणि त्याचा फक्त हे नको व्हायला, ग्लॅमरायझेशन जे आपण करतो ते नाही केलं पाहिजे. बरोबर, भाई पाकिस्तान रायव्हलरी. आणि आता आजच्या मॅच नंतर आपल्याला कळलं जाईल की आपण त्यांच्या खूप वर आहोत. आणि क्रिकेटिंग पण ते तर खूप नंतरच झालं. माझं म्हणणं इन जनरल पण नाही केलं, म्हणजे आज जाऊन गिल शिकवत होता ते मला जनरली चुकीचं वाटतं. म्हणजे गिलने जे फोटो टाकले, मला ते गिलचे जे काही फोटो आले की त्यांना तो बॅटिंग शिकवतो वगैरे, माझं म्हणणं इथे कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे. बरोबर, पण ठीक आहे, गिल त्याचा गिलचं स्वतःचं वैयक्तिक जे काय असेल ते पण माहित नाही मला. आता गंभीर कोच म्हटल्यावर ती गंभीर झाला काहीतरी दाखवेल नंतर तिकडे, कारण गंभीरचं ठोक मत होतं जेव्हा तो नव्हता कोच वगैरे की खेळलंच नाही पाहिजे म्हणून. आता खेळत गिल जाऊन ट्रेनिंग देतो पाकिस्तानच्या प्लेयर्सना, हे अति आहे जरा. गिलचे फोटो आल्यानंतर गंभीरला एक फोन आला असेल असं वाटतंय मला हेड ऑफिस मधून, असू शकतं. हा बरोबर, तशी पण त्याने सीट सोडली आहे ना. ती कोणती ती सीट त्याने सोडलीच ना. पण ठीक आहे, जाऊ दे असो. सो अजून काही तर बोलण्यासारखं नाहीये. मॅच ऑलमोस्ट वन साइडेडच होती. पण आता पुढची मॅच इंडियाची आय गेस ओमान सोबत आहे आणि पाकिस्तानची आय गेस लंकेसोबत आहे. पण इन जनरल एशिया कप खूपच बोरिंग चाललं काहीच या मॅचेस मध्ये नाही. असं नाही की इंडिया जिंकेल एशिया कप हा मुद्दा नाहीये, इंडिया हरेल सुद्धा कदाचित, पण तो जो माहोल असतो एकंदर एका टुर्नामेंटचा तो नाहीये. आणि आय गेस यावर खूप पैसे खर्च झालेत या टुर्नामेंटवर. सो ते माझ्यासारख्या टॅक्सपर्सच्या पैशातून सो पुढच्या वर्षी नका करू. हा पैसे वेस्ट होतात आमचे, ठीक आहे. किंवा मग त्यासाठी कोणती तरी वेगळी टुर्नामेंट आणा, आफ्रो एशिया वगैरे, वर्ल्ड 11ची. येस ती बघण्यात जास्त इंटरेस्ट येईल लोकांना. आणि एशिया कप जेन्युअनली ते जे मोटिव्ह होता एनकेपी साहेबांचा तो झालाय. आता इंडियात वर्ल्ड कप होतात त्यामुळे ठीक आहे, आता एशिया कप बंद करू शकता तुम्ही. हो, आणि इंग्लंडला आपण तिथे जाऊन ड्रॉ केली आता सिरीज, बस झालं. खरं खूप झालं. येस. आणि आता तुम्हाला सुद्धा काय वाटतं या मॅच बद्दल? रिझल्ट बद्दल नका सांगू आम्हाला, रिझल्ट बद्दल तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे खेळण्याबद्दल न खेळण्याबद्दल तो तुम्ही आम्हाला नक्की कळवा, न शिवाय देता कमेंट्स मध्ये. आणि आमच्या घरचे पत्ते मागू नका, या स्टुडिओचं या स्टुडिओचं लोकेशन मागू नका. आणि कमेंट्स मध्ये तुमची जी काही मतं आहेत या मॅचला घेऊन ती आम्हाला नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.